who made it. कपल सचिनजी आणि सुप्रियाजी यांचं एमजीएम विद्यापीठात मनापासून स्वागत. सचिन गेल्या अनेक दशकांपासून मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणारं नाव, सतत कार्यरत राहणार, सतत चीर तरुण राहणार, असं हे समस्त कलाकारांसाठी एक प्रेरणा स्रोत व्यक्तिमत्व. सचिनजी, आम्हाला आठवत आहे तुमचे सगळे चित्रपट. विशेषतः गंमत जम्मतच्या बाबतीत सांगायचं तर त्यावेळेला आंबा अप्सरा टॉकीजमध्ये तुडुंब गर्दी असायची, कारण त्याला कारण पण होतं. गंमत जम्मत चित्रपटात औरंगाबादेत शिकायला आलेली वर्षा उसगावकर ही अभिनेत्री त्यात होती, कारण त्यावेळेला तिनं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे ती एक उत्सुकता विशेष होती. तो चित्रपट तर सुपरहिट होताच, पण त्याचबरोबर तुमचे शेरा सव्वा शेरा असू द्या, मायबाप, नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती, आयत्या घरात घरोबा, एकापेक्षा एक, डाव भूताचा, आत्मविश्वास, कुंकू, नवरा माझा नवसाचा, बापरे, अशी ही बनवा बनवी, तो तर एव्हरग्रीन. हे सगळे सिनेमे आम्ही पाहिलेले आहेत. तुमच्या अगदी हिंदीतले म्हणजे शोले मधला अहमद आठवतो, त्यानंतर नरिया के पास, बापरे, बघा सगळ्यांच्या तोंडपाठ. आणि कट्यार काळजात घसली मधला खानसाब, हा सुद्धा एक काळजात भर करणारी भूमिका. आम्ही सातपुते वगैरे. आणि हेच नाही तर सचिनजी, आम्ही तुमचा एक चित्रपट सांगतो ऐका सुद्धा धाडसानं पाहिलेला आहे. असो तर असे सचिनजी आणि त्यांना खंबीर साथ देणाऱ्या सुप्रियाताई, कारण त्यांच्याशिवाय ते पूर्णच होऊ शकणार नाही. आपल्याला आठवतं अशी बनवा बनवीतली. आणि आजही सुप्रियाताई अगदी सिरियलच्या माध्यमातूनही घराघरात पोचलेल्या आहेत. तर ह्या दोघांचं आम्ही एमजीएम विद्यापीठात मनापासून स्वागत करतो. मी सर्वप्रथम आमचे कुलगुरू सर डॉक्टर विलास सरकार सर यांना विनंती करेन की सचिन सरांचं स्वागत करावं. शाल, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सचिन सरांना हे सांगू इच्छितो की ही शाल आमच्याच इथल्या खादी विभागात बनलेली आहे. महात्मा गांधींचं नाव, आमच्या संस्थेचं नाव महात्मा गांधी मिशन हे आहे. सुप्रियाताई, आपलंही स्वागत आहे. सुप्रियाताईंचंही स्वागत आहे. मी आशिष सरांना विनंती करेन की सुप्रियाताईंचं स्वागत पण शाल, मोमेंटो देऊन करावं. मान्य एकाच घरामध्ये राहणार आहे ते दोन्ही मोमेंटो. त्याचप्रमाणे चित्रपटाचे वितरक, मुख्य डिस्ट्रीब्युटर यांचे शब्दसुमनाने स्वागत करतो. श्री शौकत पठाण सर, जे अनेक मराठी चित्रपटाचे वितरक आहेत. आता अधिक वेळ न दवडता आपण ज्यासाठी उत्सुक आहोत या दोघा सेलिब्रिटींना ऐकण्यासाठी
पण तत्पूर्वी सचिन सरांच्या माहितीस्तव, सचिन सर आमचं हे विद्यापीठ 5 वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. या विद्यापीठाचे कुलपती आहेत आमचे आदरणीय अंकुशराव कदम सर, कुलगुरू आहेत डॉक्टर विलास सपकाळ सर आणि कुलसचिव आहेत डॉक्टर आशिष गाडेकर सर. यांनी समर्थपणे ही धुरा सांभाळलेली आहे. तसं 42 वर्षापूर्वीच महात्मा गांधी मिशन ही संस्था आमची अस्तित्वात आलेली आहे आणि या संस्थेअंतर्गत मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, ते जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, संगीत, नाट्यशास्त्र, स्कूल ऑफ फिल्म आर्ट, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. संभाजीनगरच नव्हे तर मुंबई, दिल्ली, नांदेड या ठिकाणी. केवळ आपला माहितीस्तव. तर आपण आता लगेचच त्यांच्याकडे वळूया. आपण संवादाला सुरुवात करतोय. आपल्यापैकी काही दर्जेदार प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. पण मी सर्वप्रथम मीच सचिन सरांना विचारतोय की सचिन सर, नवरा माझा नवसाचा हा पहिला चित्रपट जेव्हा झाला तर त्यावेळेलाच तुमचा नवस पूर्ण झाला होता ना, तरी तो 2 करण्याची का गरज भासली आणि यात आमच्यासाठी काय पर्वणी असणार आहे? नमस्कार सगळ्यांना. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, उंदीर मामा की. किती बरं वाटतं ते सुद्धा गणपतीच्या दिवसात. खूप छान. संभाजीनगरला जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा खूप बरं वाटतं पहिली गोष्ट. आणि आज तर नवे नवे चेहरे दिसत आहेत मला, जे मी आधी कधी पाहिले नव्हते. असे प्रफुल्लित चेहरे पाहून तर खूप जास्त बरं वाटायला लागले, खूप ब्राईट वाटायला लागले, खूप एनर्जेटिक असं वाटायला लागलंय. व्हॉट अन एन्थुसियाझम, आय मस्ट अप्रिशिएट. नवरा माझा नवसाचा 2 आम्ही घेऊन येतोय 20 सप्टेंबर पासून पूर्ण महाराष्ट्रात, आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. म्हणजे हा चित्रपट हैदराबादला पण लागणार आहे, बँगलोरला पण लागणार आहे, बेळगावला तर मराठी चित्रपट लागतो. पण इतर ठिकाणी गुजरात म्हणा किंवा मध्य प्रदेश म्हणा, तिथे सुद्धा काही जागा अशा आहेत जिथे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण तिथपर्यंत हा चित्रपट थांबणार नाहीये, तर परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. US कॅनडामध्ये हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होतोय आणि तिकडचं वितरण किंवा तिकडचं डिस्ट्रीब्युशन पाहत आहेत नाफा, म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन नावाची संस्था आहे. ती संस्था हा चित्रपट परदेशी US कॅनडा तर करतायत, पण या पलीकडे सुद्धा UK म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा सुद्धा ते कार्यरत आहेत हा चित्रपट डिस्ट्रीब्यूट करण्याकरता. आणि आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की तुम्ही म्हणालात की नवरा माझा नवसाचा नवस फेडला गेला असला तरी हा नवरा माझा नवसाचा 2 का? तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो की सिक्वल कोणत्या चित्रपटाचा बनतो? जो चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतलेला असतो त्याच चित्रपटाचा सिक्वल बनतो. ही टेक्निकल बाब. पण नुसतं सिक्वल बनवायचं म्हणून बनवण्यात काही अर्थ नाही. हा सिक्वल का, सिक्वल कशा करता, हा प्रश्न लोकांच्या डोक्यात येणारच. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तोंडी देऊ शकत नाही, शब्दांनी देऊ शकत नाही. ह्याचं उत्तर तुम्ही चित्रपटातूनच देऊ शकता, चित्रपट बनवूनच देऊ शकता. म्हणजे ज्या माणसाच्या मनात हा प्रश्न असेल की सिक्वल का, कशासाठी, त्याचं उत्तर तो सिनेमा पाहत असताना त्यांना मिळालं पाहिजे. अच्छा, या करता सिक्वल, तर असं पाहिजे. एकदा करून दाखवा. चांगली ट्रेनिंग आहे तुम्हाला. काहीतरी होणार तुमचं आयुष्यात, डेफिनेटली होणार. तर हा सिक्वल बनवण्यामागचं कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोक्यात आलं आणि मी कामाला सुरुवात केली. जवळजवळ 3 वर्षांपूर्वीपासून या चित्रपटाच्या कामाला सुरुवात केलेली आहे. पण त्याआधी का नाही केली? कारण डोक्यात आल्याशिवाय आपण ते इम्प्लिमेंट करू शकत नाही. आणि मी काही अतिशय असा व्यावसायिक निर्माता नाही आहे की वर्षाला 1 पिक्चर, वर्षाला 2 पिक्चर किंवा 2 वर्षाला 1 पिक्चर
असं गणित मी नाही ठेवत कधी. डोक्यात आलं, मनाला करावंसं वाटलं, केलं. नाही वाटलं, काही वर्ष नाही केलं. अशा प्रवृत्तीचा किंवा स्वभावाचा मी माणूस आहे. मी निर्माता पैसे कमवण्याकरता नाही बनलो, तर माझ्यातल्या दिग्दर्शकाला न्याय देण्याकरता म्हणून मी निर्माता बनलो. आणि हा चित्रपट मी स्वतःच्या पैशाने बनवलेला आहे. हा चित्रपट बनवताना माझ्याकडे कोणी कॉर्पोरेट नाही, कोणताही स्टुडिओ नाही, कोणताही फंडर नाही, कोणताही पार्टनर नाही. पण तरी सुद्धा मी एकटा आहे असं म्हणूच शकत नाही, कारण तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहात. आणि त्या उपर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. ठीक आहे, धन्यवाद सचिन सर. सुप्रियाताई, आपल्याला काही ह्या चित्रपटाविषयी. नमस्कार. मला खूप मजा येते आज इथे इंजिनिअरिंग स्टुडंट्सच्या समोर बसून काहीतरी बोलायला. कारण इंजिनिअरिंग माइंड जे असतं ते सगळे इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत ना, कंबाईंड आहेत. ओके, बट मी असं धरून चालते की मेजॉरिटी इंजिनिअरिंग स्टुडंट्सची आहे. इंजिनिअरिंग माइंड जे असतं ना, सतत काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी वेगळं असं शोधण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचं ॲप्लिकेशन कसं होईल ते शोधण्याचा प्रयत्न करत असतं. सो अशा इंजिनिअरिंग माइंडची माझ्या मनात खूप चांगली म्हणजे त्यांना कौतुक मला वाटतं. पण एका अर्थी बघायला गेलं तर आमचा चित्रपट किंवा चित्रपटाचं माध्यम हे सुद्धा क्वाईट इंजिनिअर्ड बनवायला लागतं. ती गोष्ट, एखादी गोष्ट जरी तुमच्या मनात कल्पना म्हणून आली तरी ती तुम्ही बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते. हे मला वेगळं सांगायला नको. मला आत्ताच कळलं की आपल्या ह्या युनिव्हर्सिटीमध्ये पूर्णपणे FTIIच्या तोडीचीच अशी एक म्हणजे अशी यू कॅन से की शिक्षण व्यवस्था आहे जी एक रेग्युलर व्यवस्थित फीचर फिल्म बनवू शकते. अशी सगळी व्यवस्था, यंत्रणा तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल वेगळं बोलण्याची गरज नाही. पण नवरा माझा नवसाचा 2 काय किंवा नवरा माझा नवसाचा काय हे बनवताना आम्हाला आमचे सगळे छक्के पंजे काय जे काय असतील ते सगळे बाहेर काढायला लागले. सगळी यंत्रणा, सगळी कामाला लावायला लागली. इट इज नॉट इझी टू क्रिएट एनिथिंग. इट इज नॉट रिअली इझी की सगळ्यांना काय आवडेल, युनिव्हर्सल काय आवडेल ह्याचा विचार करणं. कारण हा चित्रपट हा फक्त पुरुषांचा नाही आहे किंवा महिलांचा किंवा मुलांचा किंवा असा नाही. हा एका कुटुंबाचा चित्रपट आहे, जे अख्खं कुटुंब एकत्र जाऊन जसं पूर्वी होत असेल. जर का तुम्ही आता मोठे असाल, तुमच्या लहानपणी लक्षात असेल की जेव्हा सोशल मीडिया किंवा असं काही जास्त नाही, तेव्हा तुम्हीही कदाचित आपल्या आईवडिलांबरोबर एखाद्या चित्रपटाला सगळे फॅमिली म्हणून गेला असाल. आठवा तो दिवस, आठवा तो क्षण जेव्हा तुम्ही अशा चित्रपटांना एक सोहळा म्हणून जायचा आणि एन्जॉय करून परत यायचा. तर त्या टाईपचा हा चित्रपट आहे. त्याच्यामुळे आशा अशीच करते की आजसुद्धा तो तसाच रिसीव केला जाईल. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर लगेचच हा चित्रपट अशासाठी आयोजित केला आम्ही मनात, कारण म्हटलं बाप्पा गेल्या घरातनं किंवा मंडळातनं बाप्पाचं जेव्हा विसर्जन होतं तेव्हा थोडीसं व्हॅक्यूम असतं. त्या व्हॅक्यूमला भरून काढण्यासाठी ही वेळ योग्य आहे की परत गणपती बाप्पाच तुम्हाला भेटायला येणार थिएटरमध्ये. आणि गणपती बाप्पा आल्यानंतर तुम्ही जसं विसर्जनानंतरची खिरापत वाटतात तशी ही आमच्याकडनं समजा ही खिरापत आम्ही वाटत आहोत. सर्व मुलांसाठी, सर्व प्रेक्षकांसाठी हा आशीर्वाद घेऊन येतो आहोत. आशीर्वाद फक्त गणपती बाप्पाचा आहे. अशासाठी म्हणते की बघितल्यानंतर कळेल की एक आपल्याला कुठल्याही गोष्टीत एक चांगलेपणा आढळला, काहीतरी चांगलं घ्यायला गेलं की मन प्रसन्न होतं. तसा ब्लिस या चित्रपटात तुम्हाला आढळेल असा आम्ही प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नाला तुम्ही आम्हाला सांगू शकता की आमचा हा प्रयत्न तुमच्यापर्यंत कसा पोहोचला, तुम्हाला आवडला नाही आवडला, याच्यात काय करू शकतो हे तुम्ही तुमच्या
परीने आम्हाला सांगू शकता, जेणेकरून आम्हाला आमच्या पुढच्या प्रवासासाठी बळ मिळेल. पण त्यासाठी अर्थात पिक्चर बघणं जरुरी आहे. आणि मी म्हणेन की पिक्चर थिएटरमध्ये का बघणं जरुरी आहे. तुम्हाला माहिती आहे मराठी सिनेमाचं स्टँडिंग महाराष्ट्रात तितकंसं ग्रेट नाही आहे, तितकंसं त्याला व्यावसायिक यश मिळत नाही. कारण आपल्याकडे खूप ऑप्शन असतात हिंदी फिल्म्सचे. त्याच्यामुळे आपण मराठी पिक्चर्स सॅटेलाईटवरती बघायला जातो आणि हिंदी पिक्चर थिएटरमध्ये बघतो. पण असं न करता तुम्ही मराठी पिक्चरसुद्धा थिएटरमध्ये बघितलं तर नवीन येणाऱ्या पिढीला, नवीन चित्रपट निर्मात्यांना, नवीन डिरेक्टर्सना पण त्याच्यात काहीतरी वाटेल की हा बाबा आपण पण करूयात प्रयत्न, जेणेकरून कारण व्यवसाय हा व्यवसाय म्हणून झाला नाही यशस्वी तर काही पिक्चर बंद होईल. मग अव्यवसायिक जे अमॅच्युअर फिल्म्सच फक्त बनत राहतील तर तसं होता कामा नये. आणि म्हणूनच मी आग्रह करेन की हा चित्रपट जरूर तुम्ही थिएटरमध्ये बघावा. 20 सप्टेंबरला रिलीज होतोय. सर्व महाराष्ट्रात जसं ह्यांनी सांगितलं तसं महाराष्ट्राबाहेर परदेशात खूप उत्साह आहे ह्या चित्रपटाला घेऊन. म्हणून आम्हाला खूप आनंद आहे आणि हा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथे आलो. थँक्यू सो मच की तुम्ही एवढ्या शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं. थँक्यू सो मच. आपल्यापैकी कुणाला माहीत आहे का? विचार कोणाला? शिव सर एखादा प्रश्न साहेबांना विचारायचं आहे. हां, सर्वात प्रथम नमस्कार. माझं नाव साक्षीवीर. सचिन सर, माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत मी तुमचे जितके पण म्हणजे चित्रपट बघितले तर त्यामध्ये पुरुषच प्रधान दाखवले, जसं की नवरा माझा नवसाचा, नवरी मिळे नवऱ्याला. तसं मला असं वाटतं की असं का नाही की बायको माझी नवसाची किंवा नवरा मिळे बायकोला. आणि सुप्रिया मॅम, तुम्हाला असा प्रश्न कधी का नाही पडला? एक मिनिट. अशा गोष्टीचं वाटतंय की स्त्री प्रधान गोष्टीला तू पुरुष प्रधान का बोलतेस? नवरा माझा नवसाचा कोण बोलू शकतं? बायकोचा आवाज आहे ना. तर नवरा माझा नवसाचा हे जे वाक्य आहे ते स्त्री प्रधान आहे, पुरुष प्रधान नाहीये. नवरी मिळे नवऱ्याला, कोण मिळे कोणाला? कोणाला महत्व जास्त आहे? नवरीला. एक मिनिट, काढू नकोस. तू गणलेली आहेस, तुला कळलेलं आहे. टाळू नकोस. नवरी मिळे नवऱ्याला पहिलं नाव कोणाचं येतं? उत्तर दे ना. म्हणजे स्त्री प्रधान टायटल आहे, पुरुष प्रधान नाही आहे. अरे मग कोणाला मिळायची? अरे वा, अरे वा. तू गणल्यास बेटा. तू सुप्रियाला विचार आता काय विचारायचं. आणि मॅम, तुमचा खरंच नवसावर विश्वास आहे का? नवसावर विश्वास म्हणजे बघ, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे. आणि देवाकडे मागताना फक्त मी एवढाच विचार करते की ते मागणं जे आहे ते फक्त स्वतःपुरती नसावं. हा माझा नेहमीच विचार असतो, पर्सनल सुप्रियाचा विचार असतो. पण ह्याचं कारण हेही असू शकतं की देवबाप्पानी माझ्यावरती अशी वेळ आणली नाही आहे की मी असं काहीतरी पोटतिडकीने मागावं. पण म्हणून माझा नवसावरती विश्वास आहे. कारण नवस तेव्हाच बोलला जातो जेव्हा खूप आतून काहीतरी देवाशी संवाद साधायचा असतो. आणि ते फक्त गिव्ह अँड टेक नसावं. ते मागणं जे आहे ते पूर्ण झालं नाही झालं तरी देवाचा निर्णय आपल्याला मान्य असावा. कारण आपण शेवटी त्याचीच लेकरं आहोत.
दुसरं बाळा तुला सांगतो की नवसावर विश्वास आहे का असं विचारणं म्हणजे देवावर विश्वास आहे का असं पण विचारणं होतं. तर तुमचा जर देवावर विश्वास असेल किंवा तुमचा जर देवावर विश्वास असेल तर तुमचा नवसावर सुद्धा विश्वास असतो. साधारण सर्वसाधारण. नमस्कार सर, माझं नाव सौरभ पवार आहे आणि तुम्ही म्हणजे एक उत्कृष्ट अभिनेता आहात, दिग्दर्शक आहात, तसे तुम्ही उत्कृष्ट गायक सुद्धा आहात. तर आम्हाला तुमचं जे म्हणजे गाणं आहे बडे अच्छे लगते हो, तर ते बडे अच्छे लगते हो नाही, बडे अच्छे लगते हैं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ते ओरिजिनल गाणं मी गायलेलं नाहीये. तुमचा आवाज खूप चांगला आहे, तर आम्हाला ते गाणं जर एकदा एक झलक जर ऐकायला भेटली तर. भेटली नाही, मिळाली. झलक माणूस नाही भेटायला. सॉरी सॉरी सॉरी. मराठी नीट बोलायचं आपण, आपली भाषा आहे ती. आपली मातृभाषा. आपल्या मातृभाषेवर आई इतकंच प्रेम करायचं. हो सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गातो शेवटी गातो. हा जरूर. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? समोर दे, समोर. सौरभ इथे समोर दे, समोर. सर, आज हिंदी दिवस आहे आणि मराठी सिनेमातनं बहुतेक तुमच्या मराठी फिल्म्स त्यांनी बघितलेले आहे. तुमचं बाकी कर्तृत्व त्यांनी कदाचित पाहिलेलं नसेल, पण तुम्ही एक उत्तम गायक आहात. मराठी सिनेमात पण अनेक छान गाणी गायली. एक वेगळी रिक्वेस्ट आहे, मला वाटतं आमच्या आदरणीय कदम सरांना ते फार आवडेल तुम्ही जर पूर्ण केलं तर. तुम्ही मैं ये सोच कर तेरे दर से चला था. नाही, आता मी त्या करता मी तुम्हाला नक्की सांगू शकतो हिंदी गाणं गाईन मी सर, पण मी ते बडे अच्छे लगते म्हटले त्यांनी ना, त्याचा मुखडा जरूर गाईन. आणि हे गाणं गायला मी संभाजीनगरात येईन जर तुम्ही इथे माझा सिंगिंग शो आयोजित केला तर. सचिन सर, आमचं संगीत आणि नाट्यशास्त्र विभाग आहे इथं स्वतंत्र, त्याच्या वतीने आम्ही नक्की तुमचा कार्यक्रम आयोजित करू. परफेक्ट. आणि त्यात हिंदी मराठी दोन्हीही गाणी मी अवश्य गाईन. आणि मग काय, नुसतं एखाद ओळ दोन ओळ गाऊन तुमचं काय पोट भरणार नाही. आज बडे अच्छे लगते गातो, पण तेव्हा येऊन मी भरपूर गाणी गाईन, ज्याच्यात तुम्ही ती सगळी गाणी ऐकून तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे काहीतरी चांगलं आपण करूया. आणि तेव्हा मी ये सोचकर सुद्धा नक्की गाईन. आता या सगळ्या बोला. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमची ओळख म्हणजे मराठी सिनेसृष्टीचा चेहरा ही आहे, परंतु तुमची जी अर्धांगिनी आहे त्या पण तुमच्या तोडीस तोड आहात. नाही नाही नाही, अजिबात नाही. ती माझ्यावर उजवी आहे असं मला वाटतं. हे माझंही प्रामाणिक मत आहे सर. प्रामाणिक मत आहे सर. मॅडम आल्यात तसं नजर त्यांच्यावरून बाजूला होत नाहीये. हमारा चॉइस ही ऐसा है. माझा छोटासा प्रश्न असा सर की तुमच्या अनेक भूमिका मनात कुठेतरी छाप सोडून गेल्या आहेत, परंतु आमच्या मॅडमची अशी कोणती भूमिका आहे जी तुमच्या मनावर छाप सोडून गेली आहे? तिची आईची भूमिका. ओ. आई म्हणून मी सुप्रियाला 100 पैकी 100 देतो. ज्या प्रकारे तिने श्रियाची काळजी, ती श्रिया तिच्या पोटात असल्यापासून जी घेतलेली आहे ती मी बघितलेली आहे. तेव्हापासून ती आतापर्यंत तिची काळजी घेत आलेली आहे. आणि ज्या प्रकारे तिने सर्व तिच्या मुली करता केलंय, माझं तर म्हणजे तेवढं मी केलेलंच नाहीये नक्की. जे काय श्रियाचं आज जे काय टचवूड, जे काय परमेश्वर कृपेने, बापा कृपेने जे काय चांगलं झालेलं आहे, तिला सबळ करण्यामध्ये सुप्रियाचा हात आहे. त्यामुळे एक आई म्हणून तिने निभावलेली भूमिका माझ्याकरता सर्वश्रेष्ठ आहे.
नमस्कार सर, मी प्राध्यापिका अनिता फुलवाडे. माझं हे म्हणणं होतं की सर आपण हिंदीमध्ये खूप सारे पिक्चर केलेले आहेत आणि हा जो आहे तो पण खूप चांगला विषय घेऊन आहे. परंतु आज आपण बघतो की आपल्या समाजामध्ये 2 पिढ्यांमधील अंतर खूप दिसून येत आहे आणि त्यामुळे घरामध्ये जे संवाद होतात किंवा काही क्लॅश येतात, तर ते जाण्यासाठी तुम्ही जर एखादी थीम घेऊन नवीन पिक्चर केला तर खूप छान. मी हा चित्रपट त्यासाठीच बनवलेला आहे. अच्छा. काय आहे, घरात क्लेश असतात, घरात भांडणं असतात. असं जर काही दुमत झालं तर दोघांनी जाऊन नवरा माझा नवसाचा 2 बघायचं. त्यांनी काय होतं की त्या 2.5 तासांपर्यंत दोघ जण आपापसात इतके हसतात, इतक्या टाळ्या देतात एकमेकांना आणि ते आपलं मग सगळं दुमत विसरून जातं. मी एंटरटेनर बनवणारा माणूस आहे. का तर तो काळ म्हणजे 2 तासाचा असो किंवा 2.5 तासाचा असो, तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला विसरायला लावणारा चित्रपट बनवणारा मी आहे. आणि तुम्हाला पटकन कोणी विचारलं चित्रपटात, तुम्ही कम्प्लिटली इन्व्हॉल्व झालेले असताना कोणीतरी तुम्हाला विचारलं, अहो तुमचं नाव काय, तर तुम्हाला उत्तर द्यायला 2 मिनिटं लागली पाहिजेत तुमचं स्वतःचं नाव सांगायला. त्याला मी एंटरटेनर म्हणतो. आज इथे या फॅकल्टीची भरपूर मंडळी आहे की जी काही ना काहीतरी या क्षेत्रामध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये काहीतरी बनवू इच्छित आहे. तर त्यामुळे त्यांना सांगतो, ज्यांचा रुझान असेल एंटरटेनर काहीतरी बनवण्याचा, त्यांनी असं एंटरटेनर बनवावं ज्याच्यात माणूस स्वतःला सुद्धा विसरून जाईल. आणि तुमच्यात ती क्षमता आहे पोरांनो, तुम्ही ते अवश्य करू शकता. सर, नवरा माझा नवसाचा 2 तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलात, तसं अशी ही बनवा बनवी 2 पण येणार आहे नाही. त्याचं मूळ कारण जरा थोडं इमोशनल आहे आणि ते कारण आहे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्षाशिवाय अशी ही बनवा बनवी 2 बनवू शकत नाही. तर त्यामुळे त्या पिक्चरचा तरी मी कधीही विचार करू शकत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे की तो नाही आहे आपल्या बरोबर, पण त्याच्याशिवाय मी नाही बनवणार अशी बनवा बनवी 2चं काही. सर नमस्कार सर, मी रितेश सराफ. जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की तुम्ही खूप सारे रोल्स केलेत आणि खूप सारे मूवीज केले. सो थ्रू आउट द जर्नी तुमच्यासाठी सर्वात चॅलेंजिंग रोल कोणता होता, लाईफमध्ये पण आणि मूवीमध्ये पण? चॅलेंजिंग रोल, फार चांगला क्वेश्चन विचारलास बेटा. लोकांना असं वाटतं की माझे जे काही रोल्स मी केले ते त्यातला हा रोल चॅलेंजिंग असेल, तो रोल चॅलेंजिंग असेल, अष्टविनायक मधला रोल चॅलेंजिंग असेल कारण तेव्हा मी थोडा निगेटिव्ह याच्यामध्ये नास्तिकाचा रोल केला होता, किंवा अवतारचा रोल चॅलेंजिंग असेल, किंवा कट्यार काळजात घुसलीचा रोल चॅलेंजिंग असेल, किंवा असं वाटू शकतं लोकांना. पण माझ्याकरता चॅलेंजिंग रोल असलेला एकमेव चित्रपट होता आणि तो म्हणजे अखियों के झरोखों से. आणि त्याचं कारण सुद्धा तुला मी सांगतो का होता. कारण तो चित्रपट हिरोईन ओरिएंटेड होता. तो लिहिला मी होता, त्याचा स्क्रीन प्ले मी लिहिला होता आणि हिरोईनच्या अनुषंगानं जाणारं ते स्क्रिप्ट होतं. ऑथर बॅक रोल जो होता तो हिरोईनचा होता. अशा वेळेला जेव्हा तुम्ही हिरो म्हणून त्या चित्रपटात असता तेव्हा तुम्हाला असा चॅलेंज मिळतो की तुम्ही तुमचं अस्तित्व कसं जाणून द्यायचं ते फक्त तुमच्या कला कौशल्यानेच तुम्ही जाणवून देऊ शकता, तुमच्या टॅलेंटनीच तुम्ही दाखवू शकता. आणि मग तुम्ही ॲट पार फक्त तुमच्या टॅलेंटमुळे होऊ शकता. त्याचा प्रयत्न मी केला. किती तो यशस्वी झाला मला माहित नाही, पण प्रयत्न मात्र तो केला आणि ते माझ्याकरता चॅलेंजिंग होतं. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की याच्यानंतर कधी इंडियन फिल्म इंडस्ट्रीचं नाव आलं तर तुमचं नाव येण्याशिवाय राहणार नाही. अरे बापरे. आणि गेले मोठा नाही आहे. नाही आहात सर, आहात. आताच तुम्ही उल्लेख केला की अवतार चित्रपटामध्ये तुम्ही काम केलं, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र अशा बऱ्याच दिग्गज अभिनेत्यांसोबत तुम्ही काम केलं. तर सर तुमच्या या समुद्रारूपी अनुभवातून आम्हाला काही मिळेल ह्या आशेने एक प्रश्न करतो. सर जेव्हा नवीन कलावंत कलाकार बनू बघतात तर अशा काय चुका आहेत की तुमच्या दृष्टीने गेल्या इतक्या वर्षानुवर्षाच्या अनुभवांनी
की त्या टाळल्या पाहिजे नाटक करताना, स्क्रीन प्लेज करताना? आणि दुसरा असा प्रश्न सर, की अशी कोणती सीन्स किंवा सिक्वल्स असतात जिथं इम्प्रोवाइज करणं हे एका कलाकाराची गरज असते, तिथं केलं पाहिजे? नाही, इम्प्रोवाइज जर तुम्हाला करायचं असतं तरी सुद्धा तुमच्या दिग्दर्शकाच्या परमिशन शिवाय तुम्ही ते करू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत कलाकार म्हणून काहीतरी करायला तुम्हाला जर करायचं असेल तर. पहिली गोष्ट म्हणजे यू नीड टू बी फोकस्ड, की तुम्हाला काय करायचं आहे. ऍक्टिंग करायची आहे, दिग्दर्शन करायचं आहे, लेखन करायचं आहे, काय करायचं आहे, एका कुठल्या गोष्टीवरती तुम्हाला फोकस ठेवला पाहिजे. आणि त्या फोकस ठेवल्यानंतर तुम्हाला जेव्हा तिथे सेटल्ड वाटतंय तेव्हाच तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीला हात घातला पाहिजे. एकच गोष्ट आयुष्यभर करा असं मी म्हणू शकत नाही, कारण मी एक गोष्ट करत नाही, मी अनेक गोष्टी करतो. पण एकाचा फोकस माझा कम्प्लिटली सेटल झाल्याशिवाय मी दुसऱ्या गोष्टीला हात लावलेला नाहीये कधी. आणि तसं करत गेलो मी आता गेली 61 वर्ष, त्यामुळे मी वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. तर फोकस ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, जर कलाकार असशील, ऍक्टर असशील, ज्या भाषेत तू काम करतोयस त्या भाषेवर तुझं प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. कारण एकदा ती भाषा तुझ्या इथे आहे ह्याचा कॉन्फिडन्स तुला आला ना, की हाफ द बॅटल इज वन. मग त्याला त्या भाषेचा उपयोग तू कसा करशील तुझ्या ऍडव्हान्टेजला, आणि त्याचा उपयोग तुझ्या अभिनयात किती होईल हे तुला स्वतःला जाणवेल. पण ती भाषा, त्या भाषेवर प्रभुत्व असणं फार गरजेचं. थँक्यू सर. आता मला असं वाटतं आपण शेवटचं ते तुम्ही हे बडे अच्छे लगते हैं ज्यासाठी जी फरमाईश केली होती ती फरमाईश आपण करूया. पण त्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न बोला सर. आणि तो चित्रपट कारकिर्दीविषयी नाही, थोडा पर्सनली विचार. नक्की. हां, परवानगी तुमची. तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही नेहमी खाता? नाही सर, नाही नाही, एवढा फिटनेस कसं काय? माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ तुम्ही नेहमी खाता, तर त्या फिटनेस कसा काय? बायकोचं प्रेम की तिरुमला ऑइल? तिरुमला ऑइल ही जाहिरात म्हणून ठीक आहे, पण बायकोचं प्रेम हे खरं, म्हणजे हे वाक्य खरं की धाक? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा धाक तर नक्कीच नाही, आणि ते वाक्य लिहून आलं होतं त्यामुळे त्या ऍड मध्ये मी ते वापरलं. बायकोचं प्रेम जे नाही, विसरते बायकोचं प्रेम खरं का? कारण ते तिरुमला ऑइलचे वडे खाण्यासाठी बायकोचं प्रेम असल्यामुळे त्यांनी बायकोनी त्यांना जिम मेंबरशिप त्यांना दर वाढदिवसाला ती भेट म्हणून देते, आणि ते दर वाढदिवसाला त्या जिम मेंबरशिपचा वापर करून आणि बॅडमिंटन 2-2 तास खेळून ते माझ्या प्रेमाला मान देतात. मी सगळं खातो. आय ईट एव्हरीथिंग, पण इन मॉडरेशन. आणि मी आठवड्यातून 5 दिवस 2 तास रोज बॅडमिंटन खेळतो आणि रिगरसली खेळतो. त्याच्यामुळे काही ना काहीतरी स्वतःची काळजी मला घेता येत असेल. आता तुम्ही जी फरमाईश केली ती कुठे आहेत ते? एक शेवटचा प्रश्न सर. सर गाण्याने समारोप आहे. कुठे आहात तुम्ही? उभ्या राहा ना जरा समोर. हां, शेवटचा प्रश्न इकडे सर. हां, बोला ना. समोर सर, ते तुम्ही पहिला नवरा माझा नवसाचा जे एसटी महामंडळ मधून केला ना, दुसरा तुम्ही ट्रेन मधून केला, आता ते तिसरा येणार ते विमानातून करणार आहेत का? तू म्हणत असशील तर करतो. आम्हाला संधी द्या सर. तुला विमान उडवता येतं? अरे विमान काय, तुम्हा सर्वांच्या ताकदीत एका सिनेमाला आकाशात घेऊन जाण्याची ताकद आहे. विमान ते छोटी गोष्ट झाली, एक पूर्ण सिनेमा इतक्या लोकांचा तुम्ही अशा एवढ्या आकाशापर्यंत घेऊन जाऊ शकता. त्यामुळे तू सांगशील तसंच होईल. नवरा माझा नवसाचा 3 आपण विमानात करू. मला मॅमला प्रश्न विचारायचा आहे. मॅम, तुम्ही घर आणि सर. ए बाबा, मला गाणं का देतो सर प्लीज. मॅम, तुम्हाला एक विचारायचं मला, तुम्ही घर आणि सर कसे सांभाळता, आणि फिल्म सिटी तुमची, म्हणजे तिन्ही गोष्टी कसे सांभाळता? मला घर सांभाळायला खूप आवडतं.
सर सांभाळायला आवडत नाही का? सरांना सांभाळायचं म्हणजे तारेवरची कसरत आहे, पण सर स्वतःलाच खूप सांभाळतात. त्याच्यामुळे माझं निम्म्याहून जास्त काम कमी होतं. आणि फिल्म सिटी म्हणायचं किंवा फिल्म किंवा म्हणजे तुझं म्हणण्याचा अर्थ हा मला कळला की बाहेरचं काम कसं सांभाळते. तर मी सांभाळण्याच्या ऐवजी मला अख्खं घर सांभाळून घेतं त्यावेळेला. कारण माझी अनुपस्थिती असते तेव्हा मला सरांपासून, माझ्या मुलीपासून, घरी सासूबाई आणि बाकी सगळ्यांपासून मला सांभाळतात. असं एकमेकांच्या आम्ही सहकार्याने सगळं सांभाळू शकलो. सो आय गेस हे पॉसिबल आहे. बाईला करिअर, बाई म्हटलं तर तिची घराकडची ओढ पण खूप असते आणि त्याचबरोबर तिला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आणि तिच्या काही इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी घराच्या बाहेर पण पडायचं असतं. अशा वेळेला तिला मी असं सांगू इच्छिते की तिच्या घरातल्या लोकांचं सहकार्य हे अपेक्षित असतं, पण तिला तेवढं मिळत नाही किंवा मिळालं तर ते फारच कमी प्रमाणात असतं. तर इथे पुरुष जर का जास्त असतील तर त्यांनी डेफिनेटली हे बघावं की घर आणि दार हे दोन्ही सांभाळणाऱ्या स्त्रीला जेवढं म्हणून होऊ शकेल तेवढं सहकार्य करून तिचं लाईफ थोडं जास्त आनंदी बनू शकतं, जसं माझ्या परिवाराने आनंदी बनवलेलं आहे. हा बाळा उभा राहा. कोण आहेस तू? अरे आता इथे होता, इथे कसं गेलं? तिथेच होतास काय? माझ्या नजरेत जरा काहीतरी झालं. एनिवे, हे गाणं मी तुझ्या फरमाईशीने गातोय, पण गातोय सर्वांकरता. ठीक आहे? बड़े अच्छे लगते हैं, बड़े अच्छे लगते हैं, ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. थँक्यू. धन्यवाद सचिनजी, सुप्रियाजी, आपले रंजनजी.